तू शेरणी शिकारी भाबडास साग एक फूल वाहतो सखे जवा तुला पाहतो सखे मनोरंजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. बरंच भजन रसिक थंडीच्या कारणामुळे बेस आहे दादा. धन्यवाद. सुंदर साऊंड सर्व्हिस आहे. तबल्याचं बेस पण कमी करा. या ठिकाणी मगाशी बक्षीस आलं होतं सन्माननीय मयेकर यांच्याकडनं. त्यांची फरमाईश होती दुःख अडवायला उंबऱ्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र बरीच गाणी येतात. बुवानी पंचरत्नांची आठवण करून दिली बुवा. आणि एक वाक्य बोलले की बुवा राजा दळवी साहेबांनी मला Zee24 तासच्या या चॅनलवरती नेण्याचं काम केलं, पण त्यांच्यासाठी मी काय केलं तर बुवा तुमच्या माहितीसाठी सांगतोय, त्यांच्यासाठी मी 2-3 गाणी गायली आहेत आणि त्याच्यातलं हे गाणं ऐका. काशीराम नावाचा आजही दरारा बारा बारा बाराला निखळलेला तारा. वो चाल त्यांचीच आहे आणि असं हे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याबद्दल बोलावे तेवढे शब्द कमी. बारा बारा बारा
त्यांनी लिहिलेले आहेत आणि त्यांना गाण्याचं काम समीर कदमने केलं आणि ती गाणी आज सुद्धा लोक ऐकतात, याला महत्व आहे. त्यांच्यासाठी काय केलं असं म्हणण्यापेक्षा त्यांनी जी जी गाणी दिली त्याला न्याय देण्याचं काम समीर कदम भाऊनी केलेलं आहे. ठीक आहे, जास्त काय बोलत नाही. बुवानी सांगितलं की या शाळेत शिकून काय काय जण वडील झालेत. मग प्रश्न पडला शाळेत काय शिकवतं. हे दर्शन शाळेत शिकून वडील होतात हे आज मला समजलं. तू काय सांगतोय का, उशिरा कळलं तुका. पण बाप हा बाप असतो, बरं ना. आ म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर. पण आज बापाला कोण महत्व देत नाही, पण बाप हा बापच असतो. आज आपण सगळी मुलं, भले तुमची अजून लग्न झाली नसतील, पण लग्न झाल्यानंतर प्रत्येक जण हा बाप होणार आहे, होणार की नाही. मुलं आपली काय करतात, मुलांना काय संस्कृती शिकवली पाहिजे हे प्रत्येक बापाला कळत असतं. बाप सुद्धा रडतो, बापाच्या डोळ्यातनं सुद्धा पाणी येतं, पण ते डोळ्यातलं पाणी दिसत नाही, कारण ते समुद्रात पोहणाऱ्या माशाच्या प्रमाणे असतं. कारण मासा सुद्धा रडतो, पण त्याच्या डोळ्यातले अश्रू हे पाण्यामध्ये विलीन होतात. म्हणून बापाचा आदर करणं गरजेचं आहे. नुसती आई आई करून फायदा काय नाही. म्हणून बापूस महत्वाचा. बापूसच नसत तर आम्ही काय करणार. हल्ली या गाण्याला आमच्या पप्पानी गणपती हाणला, औस खुश औशीन मोबाईल घेतल्यान वर्गात नाचूक सुरुवात केल्या, पप्पानी गणपती हाणला. अरे पण त्या पप्पाने त्या का हाणला ह्या विसरली ती. काय सांगणार कसली कसली. त्याच्या अगोदर नागपंचमी सण होतो तो या गाण्याला तुमका माहिती. आमच्या पप्पानी नागोबा हाणला, फॉस करतोय कधी पीस करतोय, पुढं आला की विळात जातोय, अळवाच्या पानावर पुजला. संस्कृती नागोबाला अळवाच्या पानावर का पुजतात हे आपल्या मुलांना सांगणं गरजेचं आहे ना. तो सांगता माका वाईन विचारल्याने काय, पण 100 रुपयाला 10 बांगडे, मग एक बांगडा कसा पडला. मी सांगलं मी तो हुशार. वाईन का सांगलं, पिशवी फाटली एक पडलो, पण ह्यो पुढं किती, पिशवी फाटल्यावर एकच कसं पडा, त्याच्या लगतीन दुसरं पडतो. काय हो, आपण लोकांना काय सांगतो याचा विचार करत जावा. लक्ष दिला. माझा काहीतरी सांगत होता काय, मी राजाची भूमिका शाळेत असताना केली आणि घराकडे गेल्याने सांगितलं, मा साहेब आम्ही आलोय. वाघ नका घालून त्याच्यातली 2 वाक्य जी का, हो आम्ही आलोय. दमले, खूप हैराण झालोय, शौचास जाऊ देतो. माझा बघलाय ह्या गुलामा आणि आता ह्याचं लगीन झालं, हे नेऊन नाटकात काम केलंय. सेम कंडिशन. तसा चिलकत बिलकत घातल्या, वाघ नका घातल्या. आणि घराकडे गेलो, मा साहेब नाही घराकडे. घराकडे आमची वहिनी साहेब म्हणता, राणी साहेब आम्ही आलोय. राणी साहेब आमची वहिनी वळखल्या, हो त्या भूमिकेत अजून शिरलेलो. ती म्हणता, राजे तुम्ही आलात, एक काम करा, असेच किचन मध्ये जा, कोयता घ्या आणि नारळ फोडून द्या. अशी याची कंडिशन आहे. काय बोलणार आहे का. तो माका जास्त बोलाकच बघित नाही, कारण त्याका माहित आहे नाही तर फांदडवून काढतोय की नाही. आणि बुवा शाळेचा परिसर असल्यामुळे कितपत बोलणं गरजेचं आहे हे प्रत्येकाला कळणं गरजेचं, बरोबर की नाही. आजकालच्या मुलांसाठी त्यांना हल्ली बच्चा म्हणतात, त्यांच्यासाठी गाणं पण इला, हर घर में है एक ही नारा गूंजेगा, एक ही नारा गूंजेगा मेरे.
आणि त्याच्यानंतर अजून एक गाणं येईल काय, नन्हे मुन्ने बच्चे तेरे मुट्ठी में क्या है, नन्हे मुन्ने बच्चे तेरे मुट्ठी में क्या है. आम्हाला माहितच नाही आमच्या मुठीत काय आहे. जेव्हा वडील आमच्या हातात झेंडा द्यायचे तेव्हा कळायचा झेंडा. तू गेलो तो मयुरेश ना, आता गेलो हा राजा राम, ते मयुरेश गेले काय, मयुरेश त्यांनी गाणं एक सांगलं त्यांनी, मेरी जिंदगी सवारी, मेरी जिंदगी सवारी, मुझको गले लगा के बैठा दिया पलक पे, मुझे खाक से उठा के. जास्त काय बोलत नाही, गजराला सुरुवात करतोय, गजराच्या माध्यमातून बोलण्याचा प्रयत्न करतोय. आज खरोखर तळगाव म्हटल्यानंतर बरेचसे कलावंत या नगरीमध्ये आहेत. त्यामध्ये विशारद जवळजवळ 4-5 जण तरी विशारद आहेत संगीतामध्ये. आमचे दळवी सर आणि आमचे महेश तळगावकर कीबोर्डिस्ट. माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला ते असतात. प्रत्येक कार्यक्रमात काय कीबोर्ड वाजवता गुलाम, माझ्या उंचीपेक्षा लहान, पण त्या कीबोर्डमध्ये जी जान आणता ना, ते गाणं असं भरून निघालं पाहिजे. म्हणजे अशी कलाकार या बुवा नगरीमध्ये आहेत. आणि तुम्ही माका सांगतास तुम्ही राजा दळवीसाठी काय केलं, तुम्हीच सांगा जाताना ते काय केलं. तर अजून 2-3 गाणी आहेत म्हणायची त्यांची. मुंबईत जाऊन गाणी रेकॉर्डिंग करून खाऊ नया, दिवस दिवस काढतात तो माणूस. 4-4 टायमिंगला रेकॉर्डिंग, रिटेक रिटेक रिटेक. त्याच्यात आली एक मध्ये एक गाणं काढलेलं आहे काहीतरी, काय तर आठवत नाही आता बा, वय झालं चंद्रा. माझं झील भारी म्हणतात बारखू. काय ती सुरुवात काय सांगा फक्त, सुरुवात ठीक आहे असू दे. फटाके असं दुकानाच हे गाव, भजनी कलावंतांना दिली फटाक्यांची हो नाव. ह्या काम फक्त ह्योच माणूस करू शकता. त्याच्यात आणि एक गाणं दिल्याने माका त्याच्यात मी एवढं फेमस झाले ना, आई शपथ. कुडिये सुनीलो इलो, ह्या गाणं ह्या माणसाला ठेवलं. काय शब्द, पण तो माझो पोरगो बारको हा तो काहीतरी वेगळा म्हणता, चोचरू बोलता ना. हो पहिला बरोबर म्हणता, तू ये तू नियो इयो 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 एक. आता लहान असल्याने त्याला मारू पण नाही शकत. त्याला 10 वेळा सांगलं हा गाणं म्हणा नको, पण तर फेमस झाला ना. नाही म्हणता राजा दळवी काकाने दिलेला म्हणा म्हटलं, मग बापाशीचं नाव खराब करू नको. अहो मास्तराच्या पुढे तो म्हणतात, तो एवढं म्हणजे अवली आहे ना. त्या मध्यंतरी एक म्हणजे शाळेत जाता तो आता त्या गाण्या, फुल पाखरू छान किती दिसते, फुल पाखरू पंखाचे उठले निळे जांभळे. ह्या गाणं शाळेत त्यांच्या इन्स्पेक्शन होतं आणि त्यांना बाईन दिल्याने आणि ह्या गुलामान पाठ केल्या. पण ह्यो चुचरो बोलता
दुसऱ्या दिवशी बाई बोलली, मी तुम्हाला काल गाणं दिलं ते म्हणून दाखवा. हे उभं राहिलं म्हणता, पुय पातयू छान किती दिसते पुय पातयू. बाई म्हणतात अरे वा. आणि इन्स्पेक्शनला इलेले ते सर पंत सर होते, ते त्या टायमिंगला येले म्हणतात मुलगा छान गाणं म्हणतो. पेटर होतो म्हणता आणि यो सगळीकडे बोलतो आला तू बिला ते घालून म्हणाले पुय पातयू यू 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 छान किती दिसते पुय पातयू. पंत सर म्हणतात अरे वा वा मस्त, पुढचं म्हण. लो पेटर होतो म्हणता पंतची मुतये आम आम आला पंतची मुतये. पंत बोलले हे काय होतस घेऊ त्या मूडमध्ये होता. पंतची मुतये ये जावये. पंत बोलले हे काय पंतची मुतये पंतची मुतये ये जावये छान किती दिसते पुय पातयू. कोणी सांगितलं की कबुतरा कॉलेजमध्ये असताना लय उडवली, पण व त्या टायमिंगचं जमानं वेगळं होतं. तेव्हाची गाणी कशी होती आ लय उडवली दिसत कबुतरा. ब्रेकअप झालेल्यांसाठी. प्रेमवर भरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं, गद्दारी करून तूच म्हणशी गद्दार मला. कोरे तो गद्दारी करून तूच म्हणशी गद्दार मला. पाखरा त्यांच्या टायमिंगला गाणं का होता, प्रेम कसा होता, कागदार लिहायचे प्राणप्रिये संध्याकाळी भेटायला येशील का, तेव्हाची गाणी. गाणं सुद्धा काय होता, दिल दीवाना काजी खाली येना तिनसाना. पंचरत्नांची आठवण करून दिलात, त्यावेळी सुद्धा भजनामध्ये भांडणं व्हायची. आता युट्यूब इल्यामुळे आपण भांडणं नाही करू शकत, नाही तर तुका मारत मागं ये नाही लागत, म्हणजे असं बोलन मारेल त्या. कारण युट्यूबला जाऊन बारी आहे बघ,
कोणाकोणाचं काय काय केलंय आजकाल, काय काय तर माझ्या एवढा भारी करीत नाही. तेव्हा गाणी होती, तेव्हा नवरा असायचा मुंबईला, बायको असायची गावाला. नवरा पत्र पाठवायचा, अंतर्देशी कार्ड, अंतर्देशी पत्रावरती लिहायचा, आणि मग ती बायको पत्र वाचायला, तिला सुशिक्षित नव्हती, मग ती इकडे तिकडे फिरायची आणि आपल्या आवश्यक सांगायची, काय माझ्या घोवाचो, माझ्या घोवाचो, माझ्या घोवाचो कागद इलो के आये धाड. हल्लीच्या या पोरी अन हल्लीची ही पोर, घोटाळे 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 करती आम्ही निघालो तुम्ही येताय का. इथे जी बसलेली आहेत त्यांच्यावरती सुद्धा एक एक चरण गाण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्यामध्ये आमचे वसंतजी रमेश बाणे साहेब आज खरोखर डबल बारीचं माध्यम हे अनेक लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम ते करतात. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि म्हणून म्हणतो बघा, डबल बारीच्या चळवळीतला एक मानाचा तुरा, डबल बारीच्या चळवळीतला एक मानाचा तुरा, वसंत बाणे नावाचा कोकणातला हिरा.
याला महत्व नाही, पण त्या बापाची सावली शेवटपर्यंत आपल्या पाठीशी किती दिवस आहे याला महत्व आहे. म्हणून तर हा आज बेळगाव म्हणू नका, कलकत्ता म्हणू नका, पुणा म्हणू नका, दिल्ली बिल्ली सगळा फिरणारा माणूस आहे. आई शपथ कधी फोन केलो खय कलकत्त्याला आहे, त्यांना फक्त एक शाल हाणू सांगले ते अजून हाणू नाही विचारतो ते कामाच्या गडबड असते त्याच्यामुळे असू दे. म्हणून भजन क्षेत्राला रत्न मिळालं ही कृपा रामेश्वराची. आणि हे जे गाणं लिहिलंय ते आमचे मित्र जयंतजी रेवडेकर त्यांची शब्द रचना. दुपारी सांगितलं की लगेच 5-10 मिनिटात रेडी. भजन क्षेत्राला रत्न मिळालं ही कृपा रामेश्वराची. राजा दळवी नाव गाजतय ही कीर्ती तळगावाची. राजा दळवी नाव गाजतय मोठेपणा करत नाही, पण जर हात हा आज आम्हाला सुद्धा नावारूपाला आणण्याचं काम या व्यक्तीने केलेलं आहे. पहिल्यांदा मुनगेकर बुवांना ते गाणी लिहून द्यायचे, आता त्याच्यानंतर समीर कदम कधी बोलले तर लिहून देतात आणि त्या गाण्यांना न्याय देण्याचं काम
तोडका मोडका प्रयत्न मी करतोय, त्यामुळे म्हणून अखिल भारतीय हितवर्धक मंडळ हो की नाही, आणि त्याच्यामध्ये महामेळावा भजनी बुवांसाठी 18 आणि 19 तारीखला आहे. संकल्पना डोक्यामध्ये येणं हे गरजेचं आहे. नाही तर आमच्या डोक्यात काय एखादं गजल, नाही तर ह्या काय बोलायचा, ह्याचे वाभाडे कसे काढायचे, काय गरज आहे काय बोलायचं, तर आपल्या कर्मानं आपण स्वतः मिळलो हो की नाही. म्हणून उद्या स्टेटस ठेवतो ना, मैत्रिणीचं रिप्लाय तर माझा नंबर दे, तू नाही नाही म्हणजे उद्या गाणं ऐकलं रीत कान्हा तुझी रे नाही बरी, बाय ग तुझी माझी बागडी.
या ठिकाणी गजर घेतोय टाळ्यांचा आणि बुवांकडे बारी देतोय, कारण थंडी पण जास्त पडलेली आहे. तुमचा कार्यक्रम सुद्धा उद्या आहे, त्याची काळजी आम्हाला सुद्धा आहे. धन्यवाद. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके. काल दिलेलं पॅटर्न नारायणी नमोस्तुते. स्थान देवते माते तुझा विजय